जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मकर संक्रांतीच्या सणा दिवशी आमच्या इकडं असं जसं वेळ अमावस्येचा कार्यक्रम असतो तसंच शेतामध्ये लक्ष्मीपूजन वगैरे करतात. तर त्यासाठी आम्ही आलो आहोत. तर त्याचाच आज ब्लॉग मी तुम्हाला शेअर केला आहे. तर हे बघा, शेतामध्ये शर्वरीचे पप्पा, आमच्या मोठ्या जाऊबाई टमाटर तोडत होत्या. ही मिरची लावलेली आहे आमच्या शेतामध्ये, तर मिरच्या पण तोडत होते. तर हा सण दरवर्षी मकर संक्रांतीलाच आम्ही शेतामध्ये करत असतो. तर अभ्यासाबरोबरच सण साजरे करणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. याने आपला म्हणजे आनंद मिळतो आणि त्याचबरोबर आपला दिमाग पण फ्रेश होऊन जातो. तर आजच्या ब्लॉगमध्ये अभ्यासाविषयी काही नाही आहे, तर फुल फॅमिली टाईम आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सणासाठी आम्हाला रात्रीपासूनच तयारीला लागावं लागलं, कारण शेतामध्ये पूजन वगैरे केल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो. तर त्यासाठी मी पूर्ण भाज्या वगैरे चिरून घेतल्या आणि रात्रीलाच आम्ही या आहेत माझे मोठे जाऊबाई, मी दोघींनी मिळून स्वयंपाक बनवला. तर गॅस संपला होता, तर पूर्ण भाज्या वगैरे कट करून घेतलं. आता पूर्ण बाहेर तर एवढा पूर्ण गोंधळ पडला आहे, कारण चवाळे पण ठेवलेले होते जे शेतीमध्ये आम्ही रेंटनी देत असतो. ते माझे मिस्टर शॉप चालवतात. तर हा बघा स्वयंपाक सकाळी लवकर उठून करायचा होता. आम्ही 4 वाजताच उठलो. तर हे बघा सकाळी 4चा पूर्ण नजारा, अजून अंधारच होता आणि बनवलेलं होतं पूर्ण. कट तर साहित्य पूर्णच रात्री केलं होतं, सब्जीचं पण वरणाचं पण आणि पोळ्या वगैरे तर रात्रीच बनवून ठेवल्या होत्या. आता सकाळी उठल्यानंतर आम्ही अगोदर बनवलेलं भात वगैरे बनवला, सब्जी बनवली, त्यानंतर वरण वगैरे फोडणी देऊन ठेवलं, भजी बनवली ताईनी आमच्या आणि पूर्ण साहित्य बनवून एका ठिकाणी ठेवलं. सर्व स्वयंपाक आवरून घ्यायला पूर्ण वेळ झाला, पूर्ण कधी सकाळ झाली कळालंच नाही. आणि मध्ये शर्वरी माझी उठत होती, झोपत होती. इशूला थोडंसं ती चिडचिडच करत आहे, कारण ती सर्दी वगैरे झाली होती, त्यामुळं झोप येत नव्हती तिला. विक्स वगैरे लावून दिला, पुन्हा झोपी घातलं. सकाळी मी 4 वाजता उठले तर ती माझ्यासोबतच उठली होती आणि तिला घेऊन खेळवले थोडा वेळ. मग त्यानंतर पुन्हा अजून कामाला लागले. ताई तर आमच्यासारखं स्वयंपाक करतच होत्या, त्यांना तर काही वेळ मिळालाच नाही आरामासाठी. मला तरी शर्वरी आणि ईश्वरीला सांभाळत थोडंसं बसत उठत मी स्वयंपाक केला. ताईंनी पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला आणि त्यांना मी थोडी मदत केली. त्यानंतर थोडंसं पीठ राहिलं होतं पोळ्या बनवल्यानंतर, तर त्याच्या पुऱ्या बनवून घेतल्या ताईंनी, त्या तळवून घेतल्या. पूर्ण साहित्य एकत्रित ठेवून पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर पूर्ण शेतामध्ये फिरत होते. ताईंनी आमच्या मिरच्या वगैरे तोडल्या. त्यानंतर शर्वरी पडली होती, ती रडत होती. आमच्या पप्पांनी तिला उचलून घेतले होते वर आणि ही आमची नव्या बघत होती आणि इकडं आमचे मामाजीवर बसले होते मळ्यावर. त्यानंतर आम्ही इशूच्या फोटो काढल्या मिरच्यामध्ये बसून आणि टमाटर वगैरे ती अशी घेऊन खात होती. तर ही एक फोटो खूप सुंदर अशी पिंक कलरच्या फ्रॉकमध्ये ती बसली होती, त्यांचे फोटो काढल्या. ती खूप मिरच्या तोडत होती, टमाटर पण तोडत होती. तर असा खूप सुंदर असा दिवस फॅमिलीसोबत मिळाला. पण सणासुदीला एकत्र फॅमिली आणि खूप छान वाटतं. तर आम्ही पण असं पूर्ण सण साजरा केला. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत